इराण, इस्रायल, अमेरिका युद्धात आता उत्तर कोरिया उतरणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय। उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी युद्धात उतरण्याचा इशारा दिलाय। पाहूयात याच संदर्भातला हा खळबळजनक रिपोर्ट। इराणमधील उत्तर कोरियन नागरिकांना हात तर लावून दाखवा। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन गरजला। इराण सोबत युद्धात उतरण्याची अमेरिकेला दिली धमकी। आखाती देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध हे आता फक्त प्रादेशिक युद्ध राहिलेलं नाहीये। जगभरातील अनेक राष्ट्र त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होतात। अशात उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यानं आंतरराष्ट्रीय समुदायाला आणि त्यातही अमेरिकेला धमकी दिली आहे। आमच्या नागरिकांची सुरक्षा हे आमचं सर्वात मोठं प्राधान्य आहे। जर इराणमधील आमच्या नागरिकांना काहीही झालं तरी आम्ही त्वरित युद्धात उतरू। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेले हल्ले बेकायदा आहेत। आम्हाला डिवचलं तर इस्रायल संपवण्यासाठी आमचं एक क्षेपणास्त्र पुरेसं आहे। आमच्या सुरक्षेला धोका झाला तर आम्ही दक्षिण कोरिया नष्ट करून टाकू। किम जोंग उन यांनी 5 मार्च रोजी त्यांच्या लष्करी तयारीची पाहणी केली। यावेळी उत्तर कोरियन नेव्हीमधील 5000 टनाच्या युद्धनौकेवरून एक स्ट्रॅटेजिक क्रूज मिसाईलची चाचणीही करण्यात आली आहे। ही अमेरिकेसाठी थेट धमकी मानली जाते। पण किम जोंग यांचं विधान एवढं का महत्त्वाचं आहे? तर उत्तर कोरिया गेल्या अनेक वर्षांपासून आपली क्षेपणास्त्र आणि आण्विक क्षमता वाढवत आहे। उत्तर कोरियाकडे लांब पल्ल्याची इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत। उत्तर कोरियाकडे अण्वस्त्र सुद्धा आहेत, ज्याची धमकी किम जोंग वारंवार देतात। उत्तर कोरिया युद्धात उतरल्यास कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल पर्यंत वाढण्याची भीती आहे। ब्रेंट क्रूडच्या किमतीत 15% वाढ आहे। किंमत $83 प्रति बॅरल आहे। किम जोंगच्या धमकीमुळे शेअर बाजारात मोठ्या हालचाली सुरू आहेत। जगभरातल्या शेअर बाजारात कमालीची घसरण झाली आहे। कोरियन डिफेन्स आणि एनर्जी कंपन्यांच्या शेअर्सची तेजी पाहायला मिळाली आहे। जर खरोखरच नॉर्थ कोरिया या युद्धामध्ये त्या ठिकाणी पडला तर एका बाजूला अमेरिकेला त्यांच्या वेस्ट फ्रंटवर म्हणजे पश्चिमेकडे या पश्चिम आशियामधला वेगवेगळ्या प्रकारच्या इराण आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना सामोरं त्या ठिकाणी जावं लागेल, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या ईस्ट फ्रंटवर नॉर्थ कोरिया सारख्या एका महत्त्वाच्या प्रतिस्पर्ध्याचा मुकाबला त्या ठिकाणी करावा लागेल। याच्याच माध्यमातून त्यांचं सैन्य आणि शस्त्रास्त्र हे कुठेतरी डिवाइड त्या ठिकाणी होईल आणि अमेरिकेसमोर नवीन चॅलेंज त्या ठिकाणी निर्माण होईल। खरोखरच नॉर्थ कोरिया जर या युद्धामध्ये उतरला तर ती खऱ्या अर्थानं तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात म्हणून त्या ठिकाणी मानली जाईल आणि पर्यायाने चायना, रशिया हे सुद्धा या युद्धामध्ये ओढले जातील। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला न्यूक्लिअर वेपन्सचा फॅक्टर खरं तर नव्हता, पण आता कुठल्याही पुढच्या युद्धामध्ये या सगळ्या देशांकडे जास्तीत म्हणजे हे जे मोठे देश आहेत नॉर्थ कोरिया, इस्रायल, रशिया, चायना, US या सगळ्यांकडे अणुशस्त्र आहेत आणि हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असेल हे समजण्यासाठी की हे युद्ध कशा प्रकारे उलगडेल। आधीच हुकुमशहा, त्यात हातात अण्वस्त्र, त्यामुळे आधीच पेटलेल्या आखाती युद्धात किम जोंग यांनी उडी घेतल्यास तिसऱ्या महायुद्धाकडे हा संघर्ष झुकण्याची भीती आहे। त्यामुळेच जगभरातले विश्लेषक भीती व्यक्त करतात। वी आर जस्ट वन डेथ अवे फ्रॉम थर्ड वर्ल्ड वॉर। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।